नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की 11 दिवसाचा खाटू श्यामजीचा उपाय आणि माझ्या नवऱ्याचं कर्ज कसं कमी झालं याचा अद्भुत अनुभव। मानवाचं आयुष्य हे चढ उतारांनी भरलेलं असतं। कधी सुख, कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश। प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही काळ येतात जेव्हा सर्व काही हाताबाहेर जाते असं वाटतं। आमच्या आयुष्यातही असाच एक कठीण काळ आला होता। माझ्या नवऱ्यावर वाढत चाललेलं कर्ज, सततची चिंता, घरातलं ताणतणावपूर्ण वातावरण आणि भविष्य संबंधीची भीती, ह्या सगळ्यांनी आमचं जगणं खूप कठीण केलं होतं। कर्जाचं ओझं आणि मानसिक ताण। माझे नवरे मेहनती आहेत, त्यांनी कधीही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार केला नाही, पण व्यवसायात झालेलं नुकसान, काही चुकीचे निर्णय आणि अनपेक्षित खर्च यामुळे हळूहळू कर्ज वाढत गेलं होतं। सुरुवातीला वाटलं थोड्या दिवसात सगळं ठीक होईल, पण दिवस जात होते, परिस्थिती मात्र बदलत नव्हती। कर्जदाराचे फोन, सततची आठवण आणि व्याजाची चिंता, ह्या सगळ्यांचा परिणाम माझ्या नवऱ्याच्या मानसिक आरोग्यावर होऊ लागला। झोप न लागणं, चिडचिड, शांत न बसणं हे रोजच झालं। घरात आनंद राहिला नव्हता। मी स्वतःही आतून खचत चालले होते, पण घर सांभाळायचं म्हणून स्वतःला सावरत होते। अशा काळात माणूस कुठे ना कुठे आधार शोधतोच, कोणाला मित्राचा, कोणाला कुटुंबाचा, तर कोणाला देवाचा। माझा विश्वास देवावर होता, पण मनात प्रश्नही होते, खरंच देव मदत करतो का? तरीही मनाच्या एका कोपऱ्यामध्ये श्रद्धा जिवंत होती। एक दिवस माझ्या ओळखीच्या एका महिलेशी बोलणं झालं। तिने मला खाटू श्यामजी यांच्याबद्दल सांगितलं। ती म्हणाली, श्याम बाबा हे हारे का सहारा आहेत, ज्याच्याकडे कोणी नाही त्यांच्यासाठी बाबा उभे राहतात। तिने तिचा स्वतःचा अनुभव सांगितला की कर्ज आणि कौटुंबिक अडचणींमधून बाबांनी तिला कसं बाहेर काढलं। खाटू श्यामजीबद्दल जाणून घेताना मी खाटू श्यामजीबद्दल अधिक माहिती घेतली। राजस्थानमधील खाटू नगरात असलेले हे पवित्र मंदिर महाभारतातील बर्बरीक आहे आणि जो पुढे श्याम म्हणून ओळखला गेला। श्रीकृष्णाने दिलेले वरदान, कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील आणि जो श्रद्धेने तुझी उपासना करेन त्याचे दुःख दूर करशील। हे वाचून मनात खूप शांती मिळाली। वाटलं आपणही एकदा मनापासून प्रयत्न करून पाहूया। त्यानंतर मी चालू केले। 11 दिवसाचा उपाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्या मैत्रिणीने मला 11 दिवसाचा खाटू श्याम उपाय सांगितला। तिने स्पष्ट सांगितलं, हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा, नियम आणि संयम पाळावा लागतो। परिणाम लगेच दिसेल असं नाही, पण बाबा नक्की मार्ग दाखवतात। मी नवऱ्याशी बोलले। सुरुवातीला जो थोडासा शक होता, पण परिस्थिती इतकी बिकट होती की शेवटी तोही तयार झाला। आम्ही ठरवलं 11 दिवस पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा। उपाय कसा गेला? आम्ही सकाळी लवकर उठायचो, आंघोळ करून घरातल्या एका शांत जागी खाटू श्यामजीचा फोटो ठेवला। दररोज खालील गोष्टी नियमाने केल्या। श्यामबाबांना हार अर्पण, अगरबत्ती आणि दिवा, ओम श्री श्याम देवाय नमः मंत्राचा 108 वेळा जप, श्याम बाबाची आरती, मनातील सगळी चिंता बाबाच्या चरणी अर्पण। विशेष म्हणजे ह्या 11 दिवसात नकारात्मक बोलणे टाळायचं, भांडण टाळायचं आणि शक्य तेवढं सात्विक राहायचं असं ठरवलं। सुरुवातीचे दिवस परीक्षा आणि संयम। पहिले काही दिवस मन खूप अस्वस्थ होतं। पूजा करताना देखील मनात कर्जाचाच विचार यायचा। हे खरंच काम करेल का, आता प्रश्न पडायचा। पण तरीही पूजा थांबवली नाही। काही वेळ असं वाटायचं की उलट अडचणी वाढत आहेत, कर्जदाराचा दबाव जास्त झाला, पण त्या क्षणी मी स्वतःला समजवायचे, हा बाबा कसोटीचा काळ आहे। मधल्या दिवसात बदल जाणवू लागले। 5-6 दिवसानंतर एक वेगळाच बदल जाणवू लागला। माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसू लागली, समाधान आणि आनंद दिसू लागला। तो आधीसारखा चिडचिड करत नव्हता आणि भांडणही करत नव्हता। घरात थोडी सकारात्मक ऊर्जा जाणवत होती। एक दिवस अचानक एका कर्जदाराने फोन करून सांगितले, सध्या पैसे नको, तुम्ही थोडा वेळ घ्या। हे ऐकून आम्हाला धक्का बसला। असं कधीच झालं नव्हतं। 11वा दिवस आणि मनातली प्रार्थना। 11व्या दिवशी पूजा करताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। मी बाबांना मनापासून प्रार्थना केली, बाबा कर्ज पूर्ण फेडण्याची ताकद द्या, चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका, फक्त मार्ग दाखवा। त्या दिवशी मन खूप हलकं झालं, जणू सगळी चिंता बाबांनी स्वतःकडे घेतली। उपायानंतर घडलेल्या घटना। उपाय संपल्यानंतर काहीच दिवसात एक आश्चर्यकारक घटना घडली। माझ्या नवऱ्याला जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून फोन आला
की त्याने व्यवसायात भागीदारीची ऑफर दिली. अंटी वाजावी होत्या आणि धोका कमी होता. तसंच एका ठिकाणी अडकलेली रक्कम परत मिळाली. ती रक्कम वापरून आम्ही कर्जाचा मोठा हिस्सा फेडू शकलो. हळूहळू कर्जाचं ओझं कमी होऊ लागलं. आजची परिस्थिती, आजही सगळं कर्ज पूर्ण संपलेलं नाही, पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं परिस्थिती नक्कीच बदलली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याचा आत्मविश्वास परत आला आहे. घरात पुन्हा हास्य आहे, श्रद्धा आहे आणि अनुभव. मी असं म्हणणार नाही की हा उपाय जादूसारखा आहे, पण श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेमुळे योग्य मार्ग मिळतो यावर माझा ठाम विश्वास बसला आहे. खाटू श्यामजीची नी आम्हाला थेट पैसा दिला नाही, पण समस्या सोडण्याचा मार्ग नक्की दिला आहे. शेवटचे शब्द आहे. जो कोणी कर्ज, मानसिक ताण किंवा आयुष्यातील अडचणीमुळे त्रस्त आहे त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि देवावर विश्वास ठेवा. खाटू श्याम बाबा खरंच हा रेखा सहारा आहेत, हे मी स्वतः अनुभवले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्री श्याम, हा रेखा सहारा, बाबा एक हमारा. जय श्री श्याम. धन्यवाद.